वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण दक्षाचे पुत्र जे 10,000 जन्माला आले होते, असिकनी नावाच्या अप्सरेपासून दक्षाने जे हरियाश्व नावाचे 10,000 पुत्र जन्माला घातले, त्यांच्या कथेला आपण सुरुवात केली आहे. परंतु ती कथा सांगताना मागील भागामधला थोडासा रेफरन्स मी आपल्याला देते की हे प्रचेता कोण. तर आपण ध्रुवाच्या वंशामध्ये, ध्रुवाचा सगळा वंशज म्हणजे हा प्रचेता आहेत. ध्रुवाच्या वंशामध्ये आपण वेन राजा पाहिला. वेन राजा मरण पावल्यानंतर त्याच्या बाहूंचं दोहन करून पृथुराजा आला. पृथु आणि अर्चीपासून विजिताश्व आणि अजून 3 पुत्र पृथूला झाले होते. त्यातल्या विजिताश्वला इंद्राने वर दिला होता अंतर्धान पावण्याचा, म्हणून त्याचं नाव पुढे अंतर्धान झालं. आणि या अंतर्धानाचा पुढे पुत्र हा राजा प्राचीन बर्ही झालाय. आणि ह्या प्राचीन बर्ही राजाला प्रचेता नावाचे 10 पुत्र झाले आणि त्यांच्यापासून हा दक्ष नावाचा मुलगा झालेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा प्रचेता कोण. अशा प्रकारे या दक्षाच्या प्रजापती दक्षाने मागच्या भागात आपण पाहिलं की हंसगुह्यक नावाचं स्तोत्र त्याने त्या स्तोत्राने आदिनारायण भगवंतांची आराधना केली आणि त्या स्तोत्रामध्ये संपूर्ण भगवंतांची स्तुती आहे. आणि ती स्तुती सगळी या मुख्य भागवताच्या खंडामध्ये दिलेली आहे आणि अत्यंत मोठी स्तुती आहे ती. संपूर्ण त्याचं वर्णन केलंय. त्यांनी काय काय धारण केलंय, मुकुट काय घातलाय, वनमाला कशा घातलाय, गळ्यामध्ये काय घातलंय, त्याचं तो कसा अनादी अनंत आहे, त्याच्या गुणांचं वर्णन, असं सगळं या हंसगुह्यक स्तोत्रामध्ये आलेलं आहे. आणि त्यानंतर त्या हंसगुह्यक स्तोत्रामुळे त्याला भगवंत प्रसन्न झालेले आहेत. आणि मग पुढे या दक्षाला त्या भगवंताने आशीर्वाद दिलाय आणि
त्यांना ज्याप्रमाणे भगवंतानीच आदेश दिला होता की तुम्ही प्रजा निर्माण करा, आणि मग पुढे या दक्षाने हर्यश्व नावाची 10,000 मुलं पुढे त्यांना झालेली आहे. आता दक्षाने पण त्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा प्रजा उत्पन्न करा, आणि म्हणून प्रजा उत्पन्न करायचं तर त्यासाठी तपश्चर्या करायची आधी, म्हणून ते पुढे निघालेले आहेत. हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आहेत आणि एकाच स्वभावाचे. दक्षाचे हे हर्यश्व नावाचे जे 10 पुत्र आहेत, 10,000, ते सगळे एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे आहेत. जेव्हा त्यांना दक्षाने सांगितलं की तुम्ही पण संतान उत्पन्न करा, तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेला गेलेले आहेत. आता या पश्चिम दिशेला सिंधू नदी आणि समुद्राचा संगम आहे, आणि या सिंधू नदी आणि समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचं एक अतिशय श्रेष्ठ असं तीर्थ आहे. मोठे मोठे मुनी आणि सिद्ध पुरुष या तीर्थाच्या, या सरोवराच्या सभोवती राहतात आणि आपली आपली तपश्चर्या करत असतात. आणि या तीर्थावर नारायण सरोवरामध्ये ते आले, हर्यश्व सगळे, आणि त्यांनी तिथे स्नान केलं. स्नान करताना त्यांचं अंतःकरण अतिशय शुद्ध झालं आणि त्यांची वृत्ती हळूहळू, बुद्धी हळूहळू बदलायला लागली. संन्यासी वृत्ती त्यांच्यामध्ये यायला लागली. आणि त्याच वेळेला देवर्षी नारद तिथे प्रगट झालेले आहेत. नारायण 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 असं करत ते तिथे आले. आता या देवर्षी नारदांनी या दक्षाच्या 10,000 मुलांना काही कूट प्रश्न विचारलेले आहेत, आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा या दक्षांच्या मुलांनी अतिशय सुंदर दिलेली आहेत. त्यातले काही प्रश्न आपण इथे बघू. ते सुद्धा बुद्धिवान होते, तपश्चर्याचं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. नारदांनी त्यांना विचारलं, असा कोणता देह आहे की जेथे एकच पुरुष आहे? त्यावेळेला असा कोणता देश आहे जेथे एकच पुरुष आहे? त्यावेळेला त्या हर्यश्व नावाच्या संपूर्ण दक्षांच्या मुलांनी उत्तर दिलंय, देहरूप देशच असा आहे की ज्यात ईश्वर रूप एकच पुरुष आहे. असा देश एकच आहे, तो म्हणजे देह, आणि त्या देहामध्ये कोण राहतंय? तर प्रत्यक्ष परमेश्वर निवास करतोय. आता त्यांनी दुसरा प्रश्न विचारलाय, अशी कोणती गुंफा आहे की ज्यात प्रवेश तर केला जातो पण बाहेर मात्र निघता येत नाही? त्यावर त्या हर्यश्वानी उत्तर दिलंय की प्रभूचं चरण. प्रभूचं चरण ज्याला मिळतंय, ज्याला सापडतंय, ज्याला तिथे भक्ती निर्माण होतीये, तिथून तर कोणीही परत येऊ शकत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते. एकदा तुम्ही त्या प्रभुचरणापाशी तुम्हाला आश्रय मिळाला की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. आता त्यांनी पुढचा प्रश्न विचारलाय, अशी कोणती नदी आहे की जी परस्पर विरुद्ध दिशांना वाहते? त्यावेळेला हुशार अशा त्या हर्यश्वानी त्याचं उत्तर दिलंय, संसार ही अशी नदी आहे की संसार रूप नदीत प्रवृत्ती विषयाकडे ती ओढून नेते, पण तिचा उद्देश निवृत्ती मार्गाकडे जाण्याचा आहे. निवृत्ती मार्गाने प्रभुपद स्वीकारायचं आहे, प्रभूच्या चरणांपर्यंत वाहत जायचंय. परंतु आपण प्रवृत्ती मार्गाने विषयामध्ये गुंतत विषयाच्या प्रभावामध्ये वाहत जातो. आता पुढचा प्रश्न नारद त्यांना विचारतायत, डोक्यावर जे चक्र गिरट्या घालत असते ते कोणते चक्र आहे? काय येते? त्यावेळेला हर्यश्व उत्तर देतायत, सर्वच जीवांच्या डोक्यावर जे चक्र आहे ते काळरूपी चक्र आहे, आणि ते काळरूपी चक्र गिरट्या घालत असतं. नारदांच्या कूट प्रश्नांची उत्तरं देता देता, चर्चा विचारण करता करता ते 10,000 पुत्र शेवटी निवृत्ती मार्गाकडे वळलेत. संसार करण्याची त्यांची इच्छा नाहीशी झाली आहे आणि ते सर्व मोक्ष मार्गाकडे वळले. आणि पुढे नारदांनीच त्या सगळ्यांना संन्यासाची दीक्षा दिलेली आहे. आता ही गोष्ट शेवटी दक्षाला कळली. सर्वच मुलं प्रवृत्ती मार्गावरून भ्रष्ट झाली हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी ठरवलं, ठीक आहे, ही 10,000 मुलं गेली, आपण पुढे आणखी प्रजा निर्माण करू. म्हणून दक्षाने पुन्हा 10,000 पुत्र निर्माण केले. आता यांचं नाव ठेवलंय
शबलाश्व. शबलाश्व असं ते नाव ठेवलंय. पुन्हा त्यांना दक्षाने सांगितलं संतान निर्माण करा. पुन्हा ते सर्व पहिल्यासारखेच नारायण सरोवरापाशी आले आणि पुन्हा सगळं नारदांनी पुन्हा त्यांना उपदेश केलाय आणि ते पुन्हा निवृत्ती मार्गाकडे वळलेले आहेत. आता ही गोष्ट पुन्हा दक्षाला कळलेलीच आहे. दक्षाला आता मात्र फार राग आलाय आणि त्यांनी नारदांना बोलवलं आणि त्यांना शाप दिला. तू कधीही एका जागी स्थिर राहणार नाहीस, तू नेहमी भटकत राहशील. नारदांनी दक्षाचा शाप स्वीकारला. ते दक्षाला म्हणाले, मी तुम्हाला शापाच्या बदल्यात एक वर देतो. मी असा वर देतो की आता तुम्हाला पुष्कळ मुली होतील, म्हणजे मग मी त्यांना संन्यास देण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. नारदांनी असा दक्षाला आशीर्वाद दिला. बघा, म्हणजे नारद चिडले नाहीयेत की आपल्याला शाप मिळाला म्हणून. त्यांनी शापाच्या बदल्यात आशीर्वाद दिलेला आहे. हेच खरे संत आहेत की यांच्या अंगी सहनशीलता आहे. कोणी आपल्याला बोललं, रागावलं, अपमान केला तरी त्यामुळे ते आपलं साधुत्व त्यांनी सोडलं नाही, क्षमाशील वृत्ती त्यांनी सोडली नाही. मनात कुठलाही राग द्वेष ज्याच्या कधीही उत्पन्न होत नाही, असे हे देवत्वाला पावलेले नारद मुनी आहेत. ब्रह्मदेवाने सर्व इंद्रिय बहिर्मुख बनवली आहेत आणि ही इंद्रिय जेव्हा अंतर्मुख होतात तेव्हाच अशा प्रकारचं वर्तन माणसाच्या हातून घडतं आणि तेव्हाच खऱ्या आनंदाची प्राप्ती मनुष्याला होत असते. जेव्हा जीव आणि शिव यांचं ऐक्य होत असतं त्यावेळेलाच ही बहिर्मुख जी आहेत, शरीराला जी बहिर्मुख आहे, 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 छिद्र, तोंड, गुदद्वार, योनिमार्ग, अशी 10 आपली छिद्र आहेत शरीराला. ती आपोआप बंद होतात आणि अंतःकरणातलं दार उघडं होतं आणि प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन घडतं. आणि हे कोणाला घडलंय? हे संत नारदांना हे साधुत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांना सतत परमेश्वराचं दर्शन होतंय, चिंतन होतंय, त्यांच्याकडून नामस्मरण होतंय. असं इथे भागवतकार सांगतायत आपल्याला की तुमची इंद्रिय सगळी बहिर्मुख आहेत. तुम्ही अंतर्मुख होऊन जेव्हा परमेश्वराला आतमध्ये शोधाल त्यावेळेलाच तुम्हाला ही सगळ्या षड्रिपूंवर नियंत्रण करणं, कामावर, क्रोधावर, लोभावर, सगळ्यावर नियंत्रण करणं शक्य होईल. जोपर्यंत बाहेरची दारं बंद होणार नाहीत तोपर्यंत अंतःकरणाचं दार उघडलं जाणार नाही. अशा प्रकारे इथे शुकाचार्यांनी नारदांच्या बद्दल वर्णन केलेलं आहे. आता पुढे काय झालं तर पुढे शुकाचार्य सांगतायत की परीक्षित राजा, त्यानंतर पुढे दक्षाला 60 कन्या झालेल्या आहेत. त्यापैकी आदितीला 12 मुली झालेल्या आहेत. त्यापैकी एकाचं नाव होतं त्वष्टा. या त्वष्टा प्रजापतीला एक मुलगा झाला आणि त्याचं नाव होतं विश्वरूप. त्या त्वष्टा प्रजापतीला जो मुलगा झाला त्याचं नाव होतं विश्वरूप. दक्षाने त्या 10 कन्यांच्या पुढे विवाह करायचं ठरवलं. आता या 10 कन्यांचा 60 कन्या होत्या. त्या 60 पैकी 10 कन्यांचा त्याने धर्माशी विवाह केला, 13 कन्यांचा कश्यपांशी केला, 27 कन्यांचा चंद्राशी केला. जी 27 नक्षत्र जी आपण म्हणतो, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, अशी जी 27 नक्षत्र आहेत रेवतीपर्यंत, या 27 नक्षत्र म्हणजे ह्या चंद्राच्या पत्नी आहेत. त्यातली सगळ्यात प्रिय पत्नी रोहिणी आहे. चंद्राची आवडती पत्नी ही रोहिणी आहे. आता 10 कन्यांचा धर्माशी झाला, 13 कश्यपांशी झाला, 27 कन्या चंद्राला दिल्या, 2 कन्या भूतांशी दिल्या आणि दोघींचा अंगिराशी नावाच्या ऋषींना दिल्या, 2 कन्या कृषा अश्वाशी नावाच्या ऋषींना दिल्या आणि उरलेल्या 4 तार्क्ष नावाच्या कश्यपांशी विवाह करून दिलाय. तार्क्ष नाव आहे त्या कश्यपांचं, त्यांच्याशी विवाह करून दिला.
आता धर्माच्या ज्या 10 पत्न्या होत्या त्यांची नावं अशी आहेत: भानू, लंबा, ककुब, जामी, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसु, मुहूर्ता आणि संकल्पा. त्यांनाही पुढे काय काही मुलं झालेली आहेत. भानूचा पुत्र देवऋषभ, त्याचा पुत्र इंद्रसेन, लंबाचा पुत्र विद्योत, त्याचा पुत्र मेघसमुदाय, ककुबेचा पुत्र संकट, त्याचा किकटेचा पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सर्व किल्ल्यांच्या अभिमानी देवता, जामीचा पुत्र स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी. विश्वाचे पुत्र विश्वदेव झाले आणि या विश्वदेवांना मात्र पुढे काही संतान झालेला नाही. मरुत्वती नावाच्या कन्येला 2 पुत्र आहेत, मरुत्वान आणि जयंत. हा जयंत वासुदेवाचा अंश होता आणि त्याला लोक उपेंद्र असंही म्हणत असत. मुहूर्तेपासून मुहूर्ताचा अभिमानी देव उत्पन्न झाला. संकल्पेचा संकल्प झाला. कामवसूचे 8 पुत्र वसू झालेले आहेत. अष्टवसू आहेत. याची कथा सुद्धा पुढे आपल्याला देवी भागवतामध्ये बघायला मिळणार आहे. अष्टवसूंची कथा. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू आणि विभावसू. आता द्रोणाच्या पत्नीचं नाव आहे अभिमती. तिलाही पुढे हर्ष, शोक, भय असे पुत्र आहेत. प्राणाची पत्नी आहे ऊर्जस्वती. तिला सह, आयु आणि पुरोजन नावाचे 3 पुत्र झालेत. ध्रुवाची पत्नी धरणी, तिला पण अनेक देवता तिने उत्पन्न केल्या आहेत. अर्क नावाची मुलगी होती, तिला वासना नावाच्या पतीपासून तर्श नावाचा पुत्र झालेला आहे. अग्नी नावाच्या वसूची पत्नी, तिला धारा, द्रविणक असे पुष्कळ पुत्र झालेले आहेत. अशा प्रकारे वसूची पत्नी अंगिरसी, हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्माचा जन्म झालेला आहे. वसूची पत्नी अंगिरसी, हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा याचा जन्म झालाय. आणि विश्वकर्म्याची पत्नी आहे भार्या. आणि ह्या विश्वकर्मा आणि भार्यापासून पुढे चाक्षुष नावाचा मनु जन्माला आलेला आहे. विभावसूची पत्नी उषा आणि तिच्यापासून 3 पुत्र झालेत: व्युष्ट, रोचिषा आणि आतप. भूताची पत्नी जी होती सरूपा, भूताला पण पत्नी दिलेल्या आहेत 2. त्याला सरूपा, तिने कोट्यावधी रुद्रगण उत्पन्न केलेले आहेत. आणि त्याची जी दुसरी पत्नी होती भूता, तिच्यापासून भयंकर भूत आणि विनायक इत्यादींचा जन्म झालेला आहे. हे सर्वजण 11वे प्रधान रुद्र महान असे पार्षद झालेले आहेत भगवंताचे. अंगिरा नावाची जी प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा, आणि हिने पितृगणांना उत्पन्न केलंय. दुसरी पत्नी सती, हिने अथर्व अंगिरस नावाच्या वेदाचाच पुत्र रूपात स्वीकार केलेला आहे. वृषाश्वाची पत्नी अर्चीपासून धूम्रकेशाचा जन्म झालाय. धिषणेच्याला 4 पुत्र झालेत: वेदशिरा, देवल, वयुन आणि मनु. तार्क्ष नावाचा नाव धारण करणाऱ्या कश्यपांना 4 पत्न्या दिलेल्या आहेत. दक्षाने 4 मुली दिल्यात त्यांना: वीनता, कद्रू, पतंगी आणि यामिनी. आता ह्या ज्या 4 मुली दिल्यात दक्षानी, तर ह्याचं जरा वैशिष्ट्य आहे बरं का. ह्या 4 पत्नींपासून जी संतती झाली आहे ती जरा लक्ष देऊन ऐका तुम्ही. आता ही पतंगी नावाची जी पत्नी आहे तार्क्ष नावाच्या कश्यपांना दिलेली, तिच्यापासून पक्ष्यांचा जन्म झालेला आहे. आणि यामिनीपासून टोळ नावाची योनी झालेली आहे, टोळांचा जन्म झालेला आहे. वीनता जी पत्नी होती दक्षाने दिलेली, तिच्यापासून गरुडाची उत्पत्ती झालेली आहे. आणि पुढे हेच भगवान विष्णूंचं मुख्य वाहन झालेलं आहे. वीनतेला पहिला पुत्र गरुड झाला, दुसरा मुलगा अरुण झाला. आता हा अरुण भगवान सूर्याचा सारथी झालेला आहे पुढे. आता जी तिसरी पत्नी होती कद्रू, या कद्रूपासून
अनेक नाग उत्पन्न झालेले आहेत. अशा प्रकारे या दक्षांच्या पत्नींचं कोणाकोणाला दिल्या, दक्षाच्या त्या 60 मुली झालेल्या कोणकोणत्या ऋषींना दिल्या आणि त्या ऋषींच्या पुढे कशी वंशावळ झाली याचं इथे वर्णन केलेलं आहे. आणि या पुढे कश्यपांच्या पत्नींपासूनच पुढे सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे. आता कश्यपांना ज्या 13 पत्नी दिलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आदिती, दिती, दनु, काष्ठा, अरिष्टा, सुरसा, ईला, मुनी, क्रोधवशा, ताम्रा, सुरभी, सरमा आणि तिमी. त्यापैकी जलचर जी प्राणी जे निर्माण झालेत ते तिमी पासून झालेले आहेत. तिमीने सगळे जलचर प्राणी निर्माण केले आहेत. आणि वाघ इत्यादी हिंस्त्र प्राणी आहेत ते सरमा नावाची जी पत्नी होती, दक्षाची जी मुलगी होती सरमा नावाची, तिच्यापासून कश्यपांनी निर्माण केलेले आहेत. सुरभीपासून कोणते झाले तर सुरभीपासून म्हैस, रेडे, गाय, बैल, 2 खूर असणारे पशु हे सुरभीपासून निर्माण झालेले आहेत. ताम्र नावाची जी होती तिच्यापासून ससाणा, गिधाड इत्यादी शिकारी पक्षी निर्माण झालेले आहेत. आणि मुनी म्हणून ती जी मुलगी होती दक्षाची तिच्यापासून अप्सरांची उत्पत्ती झालेली आहे. क्रोधवश नावाची जी मुलगी होती दक्षाची तिच्यापासून दंदशुक इत्यादी साप, विंचू, विषारी जंतू निर्माण झालेले आहेत. इला नावाची जी मुलगी होती दक्षाची तिच्यापासून झाडं, वेली ही प्रजा झालेली आहे. सुरसा नावाची जी मुलगी होती दक्षाची तिच्यापासून कश्यपांनी राक्षस उत्पन्न केलेले आहेत. आरिष्ट नावाची जी मुलगी होती आरिष्टा नावाची तिच्यापासून कश्यपांनी आरिष्टा नावाच्या पत्नीपासून कश्यपांनी गंधर्व आणि काष्ठा नावाच्या पत्नीपासून घोडे इत्यादी 1 खूर असलेले पशु उत्पन्न केलेले आहेत. दनु नावाच्या मुलीपासून 61 पुत्र झालेले आहेत. त्यातल्या काही लोकांची मी नावं तुम्हाला सांगते आता. द्विमूर्धा, अरुण, पुलोमा, वृषपर्वा, एकचक्र, अनुतापन, धूम्रकेश, विरूपाक्ष, विप्रचित्ती आणि दुर्जय. आणि पुढे स्वरभानूची कन्या सुप्रभा हिच्याशी नमुची आणि वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा हिच्याशी बलवान नहुषनंदन ययाती याचा विवाह झालेला आहे. ययातीची कथा आपल्याला पुढे बघायचीच आहे. दनु नावाची जी कन्या होती तिचा पुत्र वैश्वानर होता आणि ह्याला 4 सुंदर मुली झालेल्या आहेत. त्यांची नावं आहेत उपदानवी, हयशिरा, पुलोमा, कालका. आता या उपदानवी नावाच्या मुलीबरोबर पुढे हिरण्याक्षाचा आणि हयशिरे बरोबर क्रतूचा विवाह झालेला आहे. आणि पुढे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपांनी वैश्वानराच्या उरलेल्या 2 कन्या पुलोमा आणि कालका यांच्याशी पुन्हा विवाह केलेला आहे. पौलोम आणि कालकेय नावाचे 60,000 रणशूर दानव झालेले आहेत त्यांच्यापासून. त्यांचं दुसरं नाव सुद्धा निवात कवच असं ठेवलंय त्या दोन्ही पुत्रांचं. पुढे त्या दानवांनी यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. आणि मग युद्ध करून त्यांचं हरण केलेलं आहे, त्यांना मारलेलं आहे. विप्रचित्ती नावाची दक्षाची कन्या आहे, त्याला सिंहिकेपासून 101 पुत्र उत्पन्न झाले. आणि
तिच्यापासून सगळ्यात ज्येष्ठ जो पुत्र होता त्याचं नाव आहे राहू. आता राहू हा ग्रह आपल्या सगळ्यांना अतिशय परिचित आहे. त्याची पुढे ग्रहांमध्ये गणना झाली आणि उरलेले जे 100 पुत्र त्यांचं नाव केतू असं ठेवलंय. अशी ही काश्यप आणि म्हणजे दक्षाच्या 60 कन्यांची वंशावळ आपण आता पाहिलेली आहे. आता आदितीचे जे म्हणजे जी कश्यपांची जी दिती आणि आदिती या मुख्य पत्नी, त्यातल्या आदितीची वंश परंपरा आपण थोडक्यामध्ये बघायची. आता आदितीच्या वंश परंपरेमध्ये देवादिदेव नारायणांनी वामन रूपाने अवतार घेतलाय. शिवाय आदितीचे पुत्र विवस्वान, अर्यमा, पुषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र, त्रिविक्रम असे 12 आदित्य तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत. विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती संज्ञा हिच्यापासून श्राद्ध देव वैवस्वत मनु, यम आणि यमीची जोडी उत्पन्न झालेली आहेत. संज्ञेचे घोडीचे रूप घेऊन सूर्यापासून अश्विनी कुमारांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर विवस्वनाने दुसरी जी पत्नी होती छाया, तिच्यापासून शनेश्चर आणि सावर्णी, जो पुढे सावर्णी मनु झालेला आहे, असे 2 पुत्र आणि तप्ती नावाची एक कन्या त्यांना झालेली आहे. आर्यमा नावाची पत्नी होती, ती मातृका होती. तिच्यापासून चर्षणी नावाचा पुत्र झालाय. अशा प्रकारे ही आदितीची वंशावळ पाहिली आपण. आता ह्यांची जी सगळ्यात धाकटी बहीण होती, दक्षाची सगळ्यात धाकटी मुलगी रचना, ही त्वष्ट्याची पत्नी होती. रचनेपासून सनिवंश आणि पराक्रमी विश्वरूप असे 2 पुत्र तिला झालेले आहेत. दक्षाची जी रचना नावाची मुलगी होती तिच्यापासून ती त्वष्ट्याला दिलेली आणि त्या त्वष्ट्यापासून विश्वरूपाचा जन्म झालेला आहे. आता या विश्वरूपाची कथा आपल्याला बघायची आहे. एके दिवशी इंद्र सिंहासनावर बसलेला असता तिथं बृहस्पती आले. सगळे देवगण बसलेले होते. सगळेजण इंद्राची स्तुती करतायत, कौतुक करतायत, गाणे गातायत, अप्सरा नाच करतायत आणि इंद्राला त्या आपलं गुणगान चाललंय. ह्याच्यामध्ये नादामध्ये तो वैभवात तो बसलेला आहे. ताठाने गर्वाने मत्त झालेला असा तो आनंदाने बेहोश झालाय आणि देवगुरु बृहस्पती आपल्या दरबारात आले याचं त्याला भानही उरलेलं नाहीये. आणि ते बृहस्पती आल्यानंतर त्याचं काम होतं, त्याने उठून उभं राहून त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं, त्यांना आसन द्यायला पाहिजे होतं. पण इंद्रसभेत ते येऊन सुद्धा इंद्र उभाही राहिला नाही आणि त्यांना आसन वगैरे देऊन त्यांचा सत्कारही केला नाही. एवढंच काय तर इंद्र जागेवरून हल्ला सुद्धा नाही. बृहस्पतीला काही मानाची अपेक्षा नाही, धनाची पण नाही. पण त्याने जो अपमान केला त्याच्यामुळे बृहस्पती देवांचे गुरु, सगळ्या देवांचे गुरु, त्यांना अतिशय राग आला आणि त्यांनी देवांचा त्याग केला आणि ते तिथून ताबडतोब निघून गेले. आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की तू दरिद्री होशील. संपत्तीच्या मदामध्ये बुद्धी जशी भ्रष्ट होते, त्याला कुठलंच भान राहत नाही, उन्मत्त होऊन जातो व्यक्ती. आणि असा जेव्हा व्यक्ती उन्मत्त होतो तेव्हा तो दरिद्री झाल्याशिवाय राहत नाही. आता दैत्यांनाही चांगली संधी चालून आली होती की आता बृहस्पती त्यांचे गुरु नाहीयेत, आता या देवांना कोणी गुरु नाही, तेव्हा यांच्याशी युद्ध करायला काहीच हरकत नाही. तेव्हा देवांवर दैत्यांनी युद्धाला सुरुवात केली. बघता बघता त्यांचे देवांचं सगळं बळच निघून गेलेलं असल्यामुळे त्यांना सहजपणे स्वर्गावर स्वारी करता आली आणि सगळे देव
स्वर्गातून खाली आले. पराभूत झालेले देव मग ब्रह्मदेवापाशी आले. ब्रह्मदेवाशी आल्यानंतर त्यांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला की बृहस्पती असेसे दरबारात आले, पण असा अवमान झालाय आणि ते आता आपल्या स्वर्ग लोकाला कोणीही गुरु राहिलेला नाही आणि म्हणून आपलं हे राज्य सगळं भ्रष्ट झालं. त्यावर ब्रह्मदेवानी सगळ्या देवांची खूप खरडपट्टी काढली. त्यांनी देवांना, ऋषीमुनींना ब्राह्मणाची सेवा करण्याचा, तुम्ही ब्राह्मणांची, ऋषीमुनींची सेवा केली पाहिजे. आता तुम्ही काय करणार? आता तुम्हाला हे परत कसं वैभव सगळं मिळवता येईल, तर तुम्ही काय करा? देव म्हणाले की आता काय करू आम्ही? तर ते म्हणाले एखादा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण बोलवा आणि त्याला गुरु मानून त्याला बृहस्पतींचं आसन द्या. देव म्हणाले हो, असा कोण आहे ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण? त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाले, प्रजापती त्वष्टाचा पुत्र विश्वरूप हा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण आहे. आता विश्व म्हणजे काय? तर जग. विश्व म्हणजे विष्णू भगवान. विश्वातील प्रत्येक पदार्थात जो स्थिर असतो, जो विष्णूंचं दर्शन घेतो, असा तो विश्वरूप आहे. विश्वरूप सर्व जड चेतन पदार्थात ईश्वराचा अनुभव घेणारा होता. शत्रूलाही शत्रुभावाने नाही तर ईश्वर भावाने पाहणारा होता. सर्वांकडे सद्भावाने पाहणं ही त्याची वृत्ती होती. तो ब्रह्मज्ञानी तर होताच, पण ब्रह्मनिष्ठही होता. हा ब्रह्मद्रष्टाच ब्रह्माचा उपदेश करू शकतो आणि ह्याच्या साह्याने देवांना दैत्यांचा पराभव करायचा होता. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार देवगण विश्वरूपाकडे गेले. विश्वरूप म्हणाला की माझी तर काही खरं इच्छा नाही बृहस्पती गुरु व्हायची. आता हे गुरु होणं म्हणजे इतकं सोपं आहे का हो? गुरुला सर्व शिष्यांची पाप आपल्या माथी घ्यावी लागतात. त्यांचं सगळं त्यांनी केलेल्या पाप आपल्या डोक्यावर घ्यावी लागतात. हे इतकं सोपं आहे का? तर तो म्हणला की हे काही मला जमणार नाही, मी काही हे करू शकत नाही. त्यावर देवाने सांगितलं की ब्रह्मदेवाने आम्हाला तुमचं नाव सुचवलंय, तर काही करा, पण आमचं गुरुपद तुम्ही स्वीकारा. अशा प्रकारे देवांनी विश्वरूपाकडे खूप विनंती याचना केलेली आहे. म्हणून मग शेवटी विश्वरूप म्हणाले की ठीक आहे, म्हणले मी तुमचं गुरुपद स्वीकारायला तयार आहे. आणि मग पुढे विश्वरूपाने इंद्रांना वगैरे वैष्णवी विद्या देवराज इंद्राला दिलेली आहे आणि देवांना नारायण कवच प्रदान केलेलं आहे. आणि हे नारायण कवच देताना त्यांनी इंद्राकडून मंत्र म्हणून घेतलेले आहेत. ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे त्याने इंद्राचं संपूर्ण शरीर न्यास करून अंतर्बाह्य शुद्ध करून घेऊन त्यांना नारायण कवचाचा उपदेश केलेला आहे. आणि सांगितलंय विश्वरूपाने, इंद्रा मी तुला हे नारायण कवच सांगितलंय, हे कवच तू धारण कर, म्हणजे अनायासाच सर्व दैत्य सेनापतींना तू जिंकून घेशील. हे नारायण कवच धारण करणारा पुरुष ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो, तो ताबडतोब सर्व भयापासून मुक्त होतो. ही वैष्णवी विद्या जो धारण करतो त्याला चोर, पिशाच, वाघ इत्यादी पासून कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. पुढे असं तो सांगतोय विश्वरूप, जो हे नारायण कवच योग्य वेळी ऐकून आदरपूर्वक धारण करतो
त्याच्या समोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त होतो. विश्वरूपापासून शतक ऋतू इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर आलेला आहे तो, आणि त्यांनी असुरांशी युद्ध केलंय आणि असुरांना युद्धामध्ये जिंकलंय आणि त्रैलोक्य लक्ष्मीचा ते अधिपती झालेले आहेत. आता त्यांना पुन्हा स्वर्गाचं राज्य परत मिळालेलं आहे. विश्वरूपाचं जे मातृकुळ होतं ते दैत्य होतं. तो सर्वातच ब्रह्मनिष्ठा बाळगत असे. राक्षसात सुद्धा तो ईश्वराच्या स्वरूपाचा अनुभव घेत असे. त्या सर्वातच मी असा भाव होता आणि असा व्यापक त्याच्यामध्ये भाव असल्यामुळे तो यज्ञात असुरांना सुद्धा आपला यज्ञ भाग देत असे. आणि पुढे मग इंद्राला कळलं की हा यज्ञ करताना असुरांना पण भाग देतोय. पण त्याला काही ही गोष्ट योग्य वाटली नाही आणि म्हणून इंद्राने विश्वरूपाचं मस्तकच कापून टाकलं. ज्या विश्वरूपाने याला नारायण कवच दिलं होतं अशा पुन्हा ब्रह्महत्या या इंद्राकडून झालेली आहे. आता प्रजापती त्वष्ट्याला हे ऐकून फार दुःख झालं की आपल्या पुत्राचा ह्या इंद्राने वध केलाय. मग त्याने एक संकल्प केला की मी असा यज्ञ करीन की जेणेकरून मला इंद्राला मारणारा पुत्र होईल. असा सकाम त्याने कर्म करण्याचं ठरवलं. जेव्हा एखादी गोष्ट सकाम करतो ते करताना थोडी जरी चूक झाली तरी त्याचं फळ विपरीत घडतं. आता त्यांनी होत्याला बोलवलंय विश्वरूपाने त्वष्ट्याने आणि यज्ञ करायला सुरुवात केली आहे की मी आता पुत्र करीन तो इंद्राला मारण्यासाठीच करीन. त्यावेळेला जो होता असतो त्या होत्याला संकल्प करावा लागतो यज्ञाचा आणि यज्ञामध्ये सांगावं लागतं की कोणत्या कारणाने यज्ञ करतोय, यज्ञाचं उद्दिष्ट काय आहे. तर त्या होत्याच्या म्हणताना रुचेतनं चूक झाली. इंद्राला मारणारा पुत्र निर्माण होईल म्हणायच्या ऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र मी निर्माण करीन, मला व्हावा असा संकल्प त्याच्याकडून म्हटला गेला. बघा म्हणजे संस्कृत मधल्या रुचेंना किती महत्व आहे. याच्यासाठी आहे की ते सुंदर दाखला आमच्या बाईंनी मला सांगितला होता. एक साधं सरळ वाक्य घ्या, रोको मत जाने दो. मी समजा रोकोच्या पुढे स्वल्पविराम टाकला, रोको मत जाने दो. त्याचा अर्थ काय होईल की थांबा, यांना पुढे जाऊ देऊ नका. आणि आता हा स्वल्पविराम काढला आणि मतच्या पुढे ठेवला, रोको मत जाने दो. अर्थ काय झाला तर बरोबर विरुद्ध झाला. ह्यांना अडवू नका, ह्यांना पुढे जाऊ द्या. अशा प्रकारे हे ऋग्वेदातील संहितांचा रुचांचा उच्चार करताना म्हणताना कुठेतरी श्वास थांबवताना थोडी जरी चूक झाली तरी त्याचं फळ हे विपरीत मिळतं. आणि त्या पद्धतीने ही चूक होत्याकडून झाली आणि त्याच्यातून यज्ञकुंडातून वृत्रासुर नावाचा असुर उत्पन्न झाला. आता हा वृत्रासुर नावाचा असुर देवांना खूप त्रास द्यायला लागला. देवांची सर्व अस्त्र शस्त्र त्याच्या समोर प्रभावहीन झाली. आता परत देव घाबरून जाऊन पुन्हा परमेश्वराला शरण गेले. परमेश्वराची प्रार्थना करायला लागले आणि त्यांनी पुन्हा भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले सगळ्या देवांनी. त्यावेळेला पुन्हा भगवान प्रगट झाले आणि ते म्हणाले की त्यांनी सांगितलं की इंद्रा, तू आता उशीर करू नकोस. तू दधीची नावाच्या ऋषींकडे जा
आणि या दधीची ऋषींची अस्थी आहेत ती त्यांच्या अस्थी माग, म्हणजे त्यांना सांग की तुमचा देह विसर्जित करा आणि तुमच्या अस्थी मला दान करा आणि त्या अस्थींपासून वज्र बनव, त्यांच्या हाडापासून वज्र बनव आणि त्या हाडांपासून जर वज्र निर्माण झालं तरच आपण वृत्रासुराला मारू शकता, अन्यथा तुम्हाला वृत्रासुराचा वध करणं शक्य नाही. त्या असं म्हणताना भगवंत देवांना बोलले पण की मला प्रसन्न करून भक्तीसारखा श्रेष्ठ वर मागण्याऐवजी तुम्ही तुच्छ अशी वस्तूची मागणी केली आणि वृत्रासुराला मारण्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलात आणि ही मागणी केली. तुम्ही मला मागून घेतलं नाहीये, तुम्ही इंद्राला इंद्रपद हवंय म्हणून तुम्ही मला माझ्याकडे तुच्छ वस्तूची मागणी केली. अशा प्रकारे त्या भगवंतानी त्यांना छेडलेलं आहे आणि जा म्हणले आता उशीर करू नको, दधीची ऋषींच्या आश्रमात जा. दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान आहे. अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोक्याने उपदेश केलेल्या कारणाने त्यांचं एक नाव अश्वशीर असं सुद्धा आहे. अथर्ववेदी दधीची ऋषींनी सर्वप्रथम माझ्या सर्वभूत अभेद्य नारायण कवचाचा त्वष्ट्याला उपदेश केला होता आणि त्वष्ट्याने तोच विश्वरूपाला केला आणि तोच नारायण कवचाचा उपदेश विश्वरूपाने तुला केला होता आणि म्हणूनच तुला असुरांवर विजय मिळवता आलेला आहे. दधीची ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार आहेत. ते तुम्हाला अश्विनी कुमारांच्या सांगण्यावरून नक्कीच आपलं शरीर देऊन टाकतील, नक्कीच ते त्यांची हाडं तुम्हाला देऊन टाकतील. विश्वकर्मा म्हणजे हा एक आर्किटेक्टच आहे ना, देवांचा आर्किटेक्ट म्हणजे विश्वकर्मा. त्याच्या अंगापासून एक श्रेष्ठ आयुध तयार करायला तुम्ही सांगा विश्वकर्म्याला आणि तो तुम्हाला वज्र तयार करून देईल आणि त्या शस्त्राने वृत्रासुराचं मस्तक तुम्ही उडवू शकाल आणि वृत्रासुर मेल्यानंतर तुम्हाला पुन्हा तेज, शस्त्रास्त्र आणि सर्व संपत्ती प्राप्त होईल, तुमचं कल्याण होईल असं म्हणून इथे भगवंत अंतर्धान पावलेले आहेत. आता हे सगळे देव ऋषी इंद्रासह सगळे देव अथर्ववेदी दधीची महर्षी ऋषींकडे आलेले आहेत. सगळ्यांना एकदम आलेले पाहून दधीची ऋषींना फार आनंद झालेला आहे. आता हे दधीची ऋषी कोण तर अर्थवन व चित्ती शांती या ऋषींचा मुलगा म्हणजे दधीची. हे फार इंद्रभक्त होते. दधीची ऋषी इंद्रभक्त होते. त्यांच्या पत्नीचं नाव होतं गभस्तिनी. लोपामुद्राची ही बहीण, लोपामुद्राच्या बहिणीचं नाव गभस्तिनी. ही गभस्तिनी ही दधीची ऋषींची पत्नी होती आणि दधीची आणि गभस्तिनी यांना पिप्पलाद नावाचा मुलगा होता. तिथे आल्यानंतर देवानी त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे, विश्वरूपाचा आमच्याकडून हत्या झाली आहे आणि म्हणून त्वष्ट्याने आता संकल्प केलाय आणि त्याच्यातून आणि वृत्रासूर निर्माण झालेला आहे आणि हा वृत्रासूर सगळ्या देवांना त्रास द्यायला लागलेला आहे आणि आता आमचं जगणं कठीण झालंय. तर त्याचा आता या वृत्रासुराचा वध करण्यासाठी आम्ही भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंतानी आम्हाला सांगितलंय की तुमची हाडं जर आम्हाला मिळाली तर त्या हाडातून आपल्याला वज्र तयार करता येईल आणि त्या वज्रातून त्याचा वध करणं शक्य होईल. तर आम्ही तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. त्यावेळेला दधीची ऋषी म्हणाले, देवांनो, मरतेवेळी प्राण्यांना शरीराची चेतना नाहीशी करणाऱ्या असह्य यातना होतात. तुम्हाला माहित नाही का हे? जे जीव जगात जिवंत राहू इच्छितात त्यांना शरीर हे अत्यंत प्रिय आणि हवंसं वाटणारं आहे. अशा परिस्थितीत स्वतः भगवान विष्णूंनी जरी ते मागितले तरी ते कसं द्यायचं बरं? त्यावेळेला देव म्हणालेत, हे ब्रह्मन, ज्यांच्या कर्मांची महात्मेही प्रशंसा करतात अशा आपल्यासारख्या प्राण्यांवर दया करणाऱ्या महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे?
तुम्ही प्राण्यांवर दया करणारे आहात, तुम्ही धर्माने वागणारे आहात, तुम्ही ब्रह्मशील आहात, धर्माने वागणारे आहात. मागणारे लोक स्वार्थी आहेत आणि देणाऱ्याच्या संकटाचा ते विचार करत नाहीत. आणि जर विचार केला असता तर त्यांनी तुमचा जीव मागितलाच नसता. पण तुम्ही देणारे आहात, तुम्ही समर्थ आहात, दाता कधी हे पाहत नाही. अशा प्रकारे देवांनी दधीची ऋषींना सांगितलेलं आहे. त्यावेळेला दधीची ऋषी पुढे म्हणतायत, आपल्या तोंडून धर्म ऐकण्यासाठीच मी तुम्हाला नकार दिला होता. मी तर माझं शरीर कधीही योगमायेने सोडू शकतो, पण तरीसुद्धा माझी एक इच्छा आहे की मला देह सोडण्यापूर्वी सकल तीर्थांचं स्नान करायचं आहे. आता देव म्हणाले की सकल तीर्थांचं स्नान करून तुम्ही, सगळ्या नद्यांचं स्नान करून तुम्ही कधी येणार, आणि त्याच्यापुढे तुमचा प्राण गेल्यानंतर वज्र कधी तयार करणार. तर म्हणे आम्ही असं करतो, आम्ही आमच्या सामर्थ्याने नैमिषारण्यामध्ये ते तीर्थ सगळं आणून देतो आणि तिथे तुम्ही स्नान करा. त्यावर दधीची ऋषी म्हणले, बरं ठीक आहे. मग त्यांनी सगळ्या पवित्र नद्यांचं पाणी, जल त्या नैमिषारण्यामध्ये तिथे आणलं. आजही आपण जर नैमिषारण्यामध्ये गेलो तर सकल तीर्थ म्हणून तिथे तीर्थ आहे, आणि त्या तीर्थामध्ये जर तुम्ही स्नान केलं तर सगळ्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आणि मग दधीची ऋषींनी देवाने आणून दिलेल्या सकल तीर्थांमध्ये स्नान केलेलं आहे आणि योगमायेने आपला प्राण त्याग केलेला आहे. आणि त्यांनी प्राण त्याग केल्यानंतर त्यांची पत्नी गभस्तिनी ही सुद्धा त्यांच्या मागे सती गेलेली आहे. आणि अशा प्रकारे दधीची ऋषींनी प्राणार्पण केलंय. ते म्हणतात ना, देव देसन धर्मासाठी प्राण घेतल हाती. अशा प्रकारे दधीची ऋषींनी धर्माच्यासाठी, धर्म राखण्यासाठी, भगवंताच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी आणि असुरांवर जय मिळवण्यासाठी आपल्या शरीराचं दान केलेलं आहे. आणि यापुढे ते देवेंद्र इंद्र वृत्रासुराशी कशी लढाई करतोय ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.